जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह। नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते। हरतालिका व्रत 5 की 6 सप्टेंबर 2024 कधी आहे? पहिल्यांदाच व्रत करणार असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा। मित्रमैत्रिणींनो, श्रावण महिना संपल्यावर वेध लागतात ते भाद्रपद महिन्यातील पहिल्या सणाचे। हरतालिका व्रत हे वर्षा ऋतूतच येते। वटसावित्री, मंगळागौर आणि हरतालिका हे व्रत महाराष्ट्रात महिलांचे आवडते आहेत आणि त्यांना समर्पित असं व्रत आहे। त्यातही हरतालिका व्रताचे खास वैशिष्ट्य आहे। या व्रताची देवता भगवान शिव आणि माता पार्वती आहे। पूर्वजन्मी सती पार्वतीने भगवान शिव शंकरांनाच वरले होते। तिचा पिता दक्ष प्रजापती यांनी एकदा यज्ञात शिवशंकरांचा अपमान केला होता। तो सहन न होऊन पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले आणि नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली। पुन्हा उग्र तप करून पुन्हा ती भगवान शिवशंकरांची अर्धांगी झाली। अशी ही दृढ निश्चयी आणि स्वाभिमानी पतिव्रता पार्वती ही महिलांची महान आदर्श आहे। म्हणून तिची पूजा करून तिच्या जवळ पतीला उदंड आयुष्य आणि आरोग्य मागतात। मेरा कर्म तू ही जान, क्या बुरा है क्या भला। कधी आहे हरतालिका व्रत? मित्रमैत्रिणींनो, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 5 सप्टेंबर रोजी 5 सप्टेंबर 2024 या दिवशी दुपारी 12:21 सुरू होत असून दुसऱ्या दिवशी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:01 पर्यंत असणार आहे। तसंच हरतालिकेचं व्रत हे भाद्रपद तृतीया तिथीला म्हणजेच गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी करण्यात येणार आहे। अशामध्ये 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे। हरतालिकेचे हे व्रत 6 सप्टेंबरला म्हणजेच धर्मशास्त्रात उदय तिथीनुसार व्रत हे केले जाईल। तेरे रास्ते पे मैं तो आँख मूंद के चला। हरतालिका पूजा साहित्य काय आहे जाणून घेऊया। 1 हळद कुंकू, 2 गुलाल, 3 रांगोळी, 4 नारळ, 5 2 केळी, 6 इतर 5 फळं, 7 12 विड्यांची पानं, 8 10 सुपाऱ्या, 9 5 खारका, 10 5 बदाम, 11 कापसाची वस्त्रे, 12 कापसाच्या वाती, 13 जानवे, 14 पंचामृत, 15 अक्षता, 16 निवडलेले धुवून वाळवलेले तांदूळ, 17 अष्टगंध, 18 शेंदूर, 19 बुक्का, 20 अत्तर, 21 सुगंधी तेल, 22 कोमट पाणी, 23 कापूर, 24 सुटे पैसे, 25 तुळशी, 26 दुर्वा, 27 उदबत्ती, 28 सौभाग्य अलंकार, 29 हळद कुंकू, बांगड्या, गळेसरी, काजळ आणि कंठसूत्र, 29 यामध्ये फुलं आहेत ती म्हणजे चाफा, केवडा, कन्हेर, बकुळ, कमळ, शेवंती, जास्वंद आणि मोगरा, 30 पत्रींमध्ये अशोक, आवळी, दुर्वा, कन्हेर, कदंब, ब्राह्मी, आघाडा आणि बेल। तेरे नाम की ज्योत ने सारा लिया तमस मेरा। हरतालिका व्रताला या गोष्टी चुकूनही करू नका। उपवास करताना लहान मोठे सर्वांचा आदर करा। या दिवशी कुणालाही अपशब्द वापरू नका, ज्यामुळे त्यांचे मन दुखू शकते। तसंच महिलांनी पतीशी भांडण करू नये किंवा अपशब्द बोलू नये। या दिवशी उपवासाच्या दिवशीच जाणून बुजून किंवा नकळत कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीशी वाईट वागू नये। व्रता दिवशी दुपारच्या वेळी दुपारी झोपून राहू नये। उपवास करणारी महिला दिवसा झोपली तर ते शुभ मानले जात नाही। शास्त्रानुसार जर कोणी हरतालिकेचे व्रत पाळण्यास सुरुवात केली तर त्यांनी मध्येच सोडू नये, हे देखील अशुभ मानले जाते। दरवर्षी तुम्ही ते संपूर्ण विधीपूर्वक पूर्ण करावे। शास्त्रानुसार हरतालिकेच्या वेळी व्रत करणाऱ्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःवरही नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नये। व्रत पाळताना तुमचे मन शांत आणि प्रसन्न असावे।
ज्योतिषशास्त्रानुसार हरतालिका व्रतामध्ये चुकूनही पाणी किंवा अन्नाचे सेवन करू नये, पण आजकाल हे शक्य होत नाही, कारण हे व्रत निर्जळ करायचे असते। तसेच या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचे नामस्मरण करण्यात वेळ घालवावा। हरतालिकेच्या व्रता दिवशी उशिरापर्यंत झोपू नये। सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपून देवाची पूजा करावी आणि त्या दिवशी अंगातील सगळा आळस झिडकारून टाकावा। हरतालिका व्रत पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते। महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात असं म्हणतात। या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती, त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करतात। यंदा 6 सप्टेंबर 2024 या दिवशी हे व्रत साजरे केले जाईल। चला तर मग जाणून घेऊया हरतालिका पूजेचा काय आहे शुभ मुहूर्त आणि तिथी। हरतालिका तिथी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी ही 5 सप्टेंबर 2024 या दिवशी दुपारी 12:21 सुरू होत असून ही तिथी 26 सप्टेंबर दुपारी 3:01 पर्यंत असेल। उदय तिथीनुसार शुक्रवारी 6 सप्टेंबर 2024 या दिवशी हे व्रत साजरे केले जाईल। जाणून घेऊया काय आहे याचा शुभ मुहूर्त। सकाळी 6:02 पासून ते 8:33 पर्यंत शुभ मुहूर्त आहे। या हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त कालावधी 2 तास 31 मिनिटे असेल। हरतालिका पूजेचा ब्राह्म मुहूर्त काय आहे जाणून घेऊया। सकाळी 4:30 पासून ते 5:16 पर्यंत आहे। अभिजित मुहूर्त सकाळी 11:54 पासून दुपारी 12:44 पर्यंत असेल। राहू काळ सकाळी 10:45 पासून ते दुपारी 12:19 पर्यंत आहे। यंदा हरतालिकेच्या दिवशी रवी योग, शुक्ल योगासह चित्रा नक्षत्र असणार आहे। हे नक्षत्र खूप शुभ मानले जाते। या दिवशी रवी योग सकाळी 9:25 आहे, जे 7 सप्टेंबर रोजी सकाळी 6:02 समाप्त होईल। सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था। हरतालिकेची पूजा कशी करावी? मित्रमैत्रिणींनो, या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे। घर स्वच्छ करून घरातील देवघरातील देवांची पूजा करावी। त्यानंतर हरतालिकेच्या मूर्तीची आणि शिवलिंगाची देखील पूजा करावी। तसेच हरतालिका कथेचे पठण करावे। गौरी मे प्रियताम नित्यम अघनाशाय मंगला सौभाग्या यास्तु ललिता भवानी सर्वसिद्धये या मंत्राचा जप करावा। ये जग रहे या ना रहे, रहेगी तेरी आस्था। हरतालिका व्रताची पौराणिक कथा काय आहे आणि काय आहे त्याचे महत्त्व? मित्रमैत्रिणींनो, पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीला महादेव आपले पती व्हावे अशी इच्छा होती, त्यामुळे तिने हे व्रत आपल्या सखीसह केले होते। पार्वती हिने केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला। हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी। देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते, जिथे त्यांनी महादेवाला प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले। त्यामुळे या व्रताला हरतालिका असे म्हटले जाते। हे व्रत केल्याने विवाहित महिलांच्या वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी येते आणि कुमारिकांना मनासारखा जोडीदार मिळतो असे म्हटले जाते। हरतालिकेचे व्रत फक्त फळ खाऊन केले जाते। तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते। व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पूजा करूनच व्रत सोडले जाते। मित्रमैत्रिणींनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त आपल्या सखींपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, जेणेकरून त्यांनाही हे ज्ञान अवगत होईल आणि शास्त्राप्रमाणे त्यांचे पूजन घडेल। धन्यवाद। मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। क्या समय क्या प्रलय, दोनों में तेरी महानता महानता महानता।
है तेरी महानता